या निवडणुकीत भाजपपेक्षाही जास्त मेहनत ही शरद पवारांनी घेतली आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं भांडण उघडपणे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये दिसलं, पण त्याच पद्धतीने कदाचित त्याच्यापेक्षा गंभीर भांडण हे फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये आहे की काय, असं चित्र आत्ता दिसतंय. की आपण ज्याला परसेप्शन किंवा नरेटिव्ह म्हणतो ते आजही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. ज्या पद्धतीने अजित पवार हे मागच्या निवडणुकीमध्ये पूर्ण वॉशआउट झाले, तशा पद्धतीने काही उद्धव ठाकरे होतील असं दिसत नाही. तुम्हाला ठाकरेंना हँडल करावं लागतं. ठाकरे काय तुमच्याशी जुळवून मिळून घेणाऱ्यातले लोक नाहीत. जर महायुतीचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील असं मला वाटतं. ज्या पद्धतीने अमित शहा किंवा नरेंद्र मोदी हे छोट्यात छोटी निवडणूक आपल्या हातात घेऊन लढतात, तसं राहुल गांधींना महाराष्ट्राची निवडणूक माहिती आहे का? त्यांनी हातात घेतली आहे का? स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणं कसं बदलतंय? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण महाराष्ट्रातल्या राजकारणाविषयी चर्चा करतोय. इलेक्शन रंगात आली आहे. खरंच रंगात आली आहे का नाही असा प्रश्न आहे, कारण 8 दिवसांवरती मतदान आहे. कुठलं नरेटिव्ह दिसतंय, काय दिसतंय, कशा प्रकारे मतदान होणार आहे, कोण आघाडीवर आहे, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायचा आपण प्रयत्न करतोय. आणि त्यातलीच आजची मुलाखत माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सचिन परब सर. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा थिंक बँकवरती. आणि याच विषयानं सुरुवात करू. निवडणूक रंगात आली आहे का? काय चालू आहे निवडणुकीचं नक्की? नाही, मुंबईचा विचार करता. मी मुंबईवरून आलो आहे. मुंबईत काही निवडणूक रंगात आलेली नाही. लोक अजूनही फेस्टिव्ह मूडमध्ये आहेत. मला तरी वातावरणात कुठे निवडणूक रंगताना दिसत नाही आहे. कुठलाही मुद्दा हा राज्यभर गाजतोय असं कुठे दिसलेलं नाही. नुकत्याच 3-4 दिवसांपूर्वी आपल्या मोठ्या नेत्यांच्या सभा सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आत्ता जे काही निवडणूक होणार आहे ती शेवटच्या 4 ते 5 दिवसांमध्ये होईल असं मला वाटतं. म्हणजे खरं सांगायचं, तुळशीचं लग्न झाल्याच्या नंतर ही निवडणूक खऱ्या अर्थाने होईल. आणि आत्ताच जी एकदम लढाई आहे ती अटीतटीची चाललेली आहे असं मला वाटतं, युती आघाडीची. त्याच्यामुळे हे शेवटचे 4 दिवस जो शेवटपर्यंत गाफील न राहता गड लढवेल तो जिंकेल. तुम्ही असं म्हणताय की 4 दिवसात शेवटची निवडणूक होईल. मग हे कोणाच्या फायद्याचं ठरेल 4 दिवसात निवडणूक होणं? नाही, 2 आहे. आपण लोकसभेच्या वेळेलाही बघितलं होतं की आपण ज्याला परसेप्शन किंवा नरेटिव्ह म्हणतो ते आजही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. आणि जे इलेक्टोरल मॅनेजमेंट आहे ते भाजप महायुतीच्या बाजूने आहे. त्याच्यामुळे त्या 2 गोष्टी यांच्यातच लढत आहे. मग शेवटच्या 4 दिवसांमध्ये वातावरण रंगत जात आहे का? आणि कुठल्या मतदारसंघांमध्ये किंवा कुठल्या भागात जर ते वातावरण रंगत गेलं, भाषणं होत एखादा मुद्दा चढत गेला, तर जर वातावरण बदललं म्हणजे नरेटिव्ह सेट झालं राज्यभरातलं किंवा प्रदेशभरातलं, तर त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला होईल. पण तसं जर कोणतंही नरेटिव्ह झालं नाही तर शेवटच्या 4 दिवसात जी मेहनत भाजप मागच्या निवडणुकांमध्ये देखील घेताना दिसली होती, भाजप असू दे, शिंदे असू देत किंवा काही प्रमाणात अजितदादा असू देत, प्रामुख्याने हे 2 जण म्हणजे भाजप आणि शिंदे, तर यांनी ज्या पद्धतीने निवडणूक शेवटच्या 4 दिवसांमध्ये फिरवली मागच्या वेळेस, फिरवली म्हणजे जिंकले असं काही गरज नसतं. म्हणजे आपण असं म्हणतो काय शेवटी काय जिंकले ना, ह्याला काही अर्थ नाही. ते कुठून तिथपर्यंत पोचले होते भाजप आणि शिंदे गट, ते किती मागे होते? अनेक मतदारसंघांमध्ये ते 2 लाखांपेक्षा जास्त मागे होते. ते लढत अनेक ठिकाणी 50,000 आले, 25,000 आले आणि त्यांनी अटीतटीने निवडणूक लढवली. काही ठिकाणी ते पुढे गेले, 48 मतांनी पुढे गेले किंवा काही 100 मतांनी, 500 मतांनी, जे काय असेल ते पुढे गेलेले आहेत. तर हे लढवणं आहे शेवटच्या 4 दिवसांचं, त्याचा प्रभाव लोकसभेला दिसलेला आहे. भले भाजपच्या 9 सीटा जिंकून आलेल्या असतील, पण हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांनी निवडणूक फार भारी लढवली. प्रत्येक मतदारसंघ वाईज उमेदवार सगळ्या पद्धतीची टॅक्टिस लढवून त्यांनी निवडणूक साम दाम दंडभेद किती पैसा खर्च केला असेल ह्याचं काहीच लिमिट नव्हतं. विशेषतः एकनाथ शिंदेनी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केलेला आत्ता लक्षात येतोय की बापरे, म्हणजे विचार नाही करू शकत आहे. पण त्यांनी तो केला. त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन 4-4 दिवस, 2-2 दिवस, 1-1 रात्र त्यांनी त्या मतदारसंघामध्ये गेले, तिकडची गणितं फिरवली, हे त्यांनी केलं.
ते त्यांनी केलं म्हणून ते जिंकले, त्यांना यश मिळालं. ते ज्यांनी नाही केलं आणि ज्या मतदारसंघामध्ये नरेटिव्ह सेट झालं त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी जिंकली. सर, पण महाविकास आघाडीला हे आधीच लक्षात यायला नको होतं का? याचं कारण लोकसभेला वेळ खूप होता. पहिल्या दुसऱ्या मतदानाच्या फेजमध्ये तर महायुती गाफील होती असं सगळेच जण मानतात. त्यामुळे एक नरेटिव्ह सेट करता आलं, प्लॅन करता आलं आणि मग उशिरा महायुती जागृत झाली. अगदी 2019ला आपण जरी असं म्हणलं की शरद पवारांच्या एका पावसातल्या सभेनं वातावरण फिरवलं, तरी ते सत्य वाटत नाही. याचं कारण त्यांच्या आधीच्या सगळ्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद त्यावेळी येत होता, तरुण जात होते आणि 2 महिन्याचा क्रिसेंडो म्हणून ती पावसातली सभा झाली. आत्ता 4 दिवसात असे कुठली तरी नरेटिव्ह सेट करणं आणि क्रिसेंडो गाठणं खरंच शक्य आहे का? का ही मिस्ड बस आहे महाविकास आघाडीसाठी? नाही, मिस्ड बस असं मला वाटत नाही बिलकुलच. कारण जी लढत आहे अगोदर महायुती ही मागे आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे महाविकास आघाडीच्या ते कुठून लढायला सुरुवात केली त्यांनी अगोदरपासून लढायला सुरुवात केली आणि ह्याच्यात महाविकास आघाडीचा वरचष्मा आहे. तो 1% असेल, 5% असेल, 10% असेल, 20% असेल. अनेक मतदारसंघांमध्ये तो वरचष्मा आहे. तो आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसलेला आहे. तर त्यांना लढाईची सुरुवात इथून करायची. पण जेव्हा सत्ता येते तेव्हा विरोधी पक्ष हा एकमेकांची भांडण करतो. म्हणजे भाजप शिवसेना असू दे मागच्या वेळेला किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असू दे, हे एकमेकांशी भांडण करतात जेव्हा सत्ता समोर यायला लागते तेव्हा. हे आत्तापर्यंत आपण 25 वर्षात महाराष्ट्रात तरी बघत आलेलं. त्याच्यामुळे तशाच पद्धतीची भांडणं ही काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये झालेली दिसतात. किंवा युतीच्या एकूणच राजकारणामध्ये ही एकमेकांची भांडणं असतातच. म्हणजे ज्या पद्धतीचं भांडण उघडपणे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये दिसलं, पण त्याच पद्धतीने कदाचित त्याच्यापेक्षा गंभीर भांडण हे फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये आहे की काय, असं चित्र आत्ता दिसत आहे. म्हणजे एकूण जागा वाटपाच्या नंतर आणि एकमेकांची जी काय गडबड सुरू झालेली दिसते नरेटिव्हची त्याच्यामध्ये, तर ही भांडणं तर असणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये महाविकास आघाडी ही 3 पक्ष आहे, 3 वेगवेगळ्या पद्धतीचे पक्ष. म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे ते एका नेत्याच्या केंद्रित असलेली शिवसेना आहे. म्हणजे उद्धव ठाकरे हे काय नरेटिव्ह उभं करतात आणि स्थानिक पातळीवर जो आमदार आहे किंवा उमेदवार कुठलाही, लोकसभेचा असू दे, विधानसभेचा असू दे, नाहीतर महानगरपालिकेचा, तो त्या सगळ्या नरेटिव्हचा कशा पद्धतीने फायदा उचलतो ह्याच्यावर ही निवडणूक चालते. म्हणजे इथे काय स्ट्रॅटेजी, काही मोठी यंत्रणा, सोशल मीडिया असं काही नसते. दुसरा पक्ष आहे तो काँग्रेस हा लिडरशिप नसलेला पक्ष आहे. म्हणजे मला कायम असं वाटलं की जर ज्या पद्धतीने अमित शहा किंवा नरेंद्र मोदी हे छोट्यात छोटी निवडणूक आपल्या हातात घेऊन लढतात, म्हणजे महाराष्ट्रातली निवडणूक आहे तरी त्याच्यावरचा कंट्रोल हा अमित शहांचा आहे हे दिसतं आहे. आज सकाळचीच प्रेस कॉन्फरन्स जर बघितली तर आपल्याला ते लक्षात येईल की त्यांच्या किती बारकाईने या निवडणुकीवर काम केलेलं आहे. तसं राहुल गांधींना महाराष्ट्राची निवडणूक माहिती आहे का? त्यांनी हातात घेतली आहे का? जर त्यांनी हातातच घेतल्या नाहीत निवडणुका तर कशा पद्धतीने इकडे एक लिडरशिप डेव्हलप होणार आहे आणि कशा पद्धतीने काँग्रेस जो 100 तोंडांचा पक्ष आहे त्याचं एक लीडर कोण आहे? त्या पक्षामध्ये असा कोणताही लीडर नाही की ज्याला पूर्ण महाराष्ट्राचं भान आहे. म्हणजे आत्ता डिसिजन मेकर्स असलेल्या नावं मोठी असतील, म्हणजे ती नाना पटोले असतील नाहीतर सतेज पाटील असतील, ही इथून तिथपर्यंत किंवा अमित देशमुख असू दे नाहीतर कुणाल पाटील असू दे, ही जी कुठलीही नावं असतील त्यांच्यापैकी कोणालाही महाराष्ट्राचा आवाका नाही पूर्ण. त्याच्यामुळे नेमकं काय, प्रत्येकजण आपापल्या भागाच्या नजरेने महाराष्ट्र बघतो. म्हणजे विदर्भात जर काँग्रेसची परिस्थिती आहे तर ते विदर्भातल्या माणसाला असं वाटतं की महाराष्ट्रभर काँग्रेसचीच परिस्थिती आहे. किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाला असं वाटतं ज्या पद्धतीचे हवा पश्चिम महाराष्ट्रात तशीच विदर्भात मराठवाड्यात असणार, असं नाही आहे. त्याच्यामुळे असा एक लीडर की जो वरून येऊ शकतो, ते कुठला प्रभारी असू शकत नाही. ते राहुल गांधींनी जर हातात घेतली निवडणूक, जेव्हा कधी घेतील, जर असं काही शक्य झालं तरच राज्य पातळीवरच्या त्यांच्या निवडणुकांमध्ये यश मिळणार आहे त्यांना. तर तशा पद्धतीचे हे काँग्रेसचं झालं. तिसरा पक्ष राष्ट्रवादी शरद पवारांचा. तर शरद पवारांचा निवडणूक लढवण्याची पद्धत या दोघांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये अगोदरच ठरवून की आपल्याला हे मतदारसंघ लढवायचे आणि इथे कोण उमेदवार उभा करायचा आहे
ह्याच्यासाठी काम केलं आहे त्यांनी. म्हणजे या निवडणुकीत भाजपपेक्षाही जास्त मेहनत ही शरद पवार यांनी घेतली आहे. हे त्यांचं फेसबुक पेज, ट्विटर पेज बघितल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं. काहीही वेगळा कोणी स्ट्रॅटेजिस्टची काही गरज नाही, काही नाही, केंद्रातून काही मदत नाही. हा माणूस एकटा पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढतो. हां, म्हणून ते तू जे काय म्हणतोस ना, जे एक कळसाध्याय लिहिला जायला पाहिजे तशा पद्धतीचा ते शेवटच्या क्षणाला गाठू शकले मागच्या वेळेला लोकसभेला. तर अशा पद्धतीने ते कदाचित गाठू शकतील. पण ह्यांचं आपापसातलं भांडण आहे. पण ह्यांचे जे आहेत गोंधळ, त्याच्यामुळे ह्यांना टॅकल कसं करायचं हा मोठा प्रॉब्लेम असतो. म्हणजे नीट स्ट्रॅटेजीने जाणाऱ्या माणसालाच टॅकल करता येतं की हे अशावर अशा पद्धतीने रिॲक्ट होतील हे माहीत असतं. पण हे इतके गोंधळलेले दोन पक्ष असतात, शिवसेना आणि काँग्रेस, यांना टॅकल करणं फार कठीण आहे मतदारसंघात. म्हणजे आपण राज्य पातळीवरचा विचार नाही करत आहोत. मतदारसंघात हे काय रिॲक्ट होतील, लोक ह्यांच्याबद्दल कशा पद्धतीने रिॲक्ट होतील, हे करणं जरा कठीण होतं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं काय होईल हे मला किंवा कोणालाच सांगता येत नाही असं मला वाटतं. म्हणजे आत्ताच्या ह्या क्षणाला जर कोण असं ठामपणे म्हणत असेल की ह्या पक्षाला एवढ्या जागा देतील, ह्या पक्षाला एवढ्या जागा देतील, तर ते खोटं मानावं असं मला वाटतं. महायुती तर हरलेली लढाई लढत होती, हे तर 5 जूनला सगळेच मान्य करत होते. म्हणून आपण महाविकास आघाडीकडे जास्त बघू. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अनबन आहे हे तर दिसतच आलं गेल्या महिन्याभरात. असंही मानलं जातं की काही प्रमाणात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा कुठं कुठं एक थोडीशी कुरबूर झालेली आहे. कशामुळे झालं हे? सत्ता दिसत होती म्हणून, का एकमेकांचा वोट शेअर कायमचा दुसऱ्याला जाईल म्हणून, का मुख्यमंत्री कोण होईल यातनं म्हणून? नक्की कारण काय? ठाकरे ओव्हरऑल म्हणजे बाळासाहेब असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, यांना नीट पद्धतीने त्यांच्याशी हँडल करावं लागतं. जे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे अनेक वर्ष बाळासाहेबांबरोबर राहून नम्र भूमिका करून घेत होते आणि मग त्यांना हवं ते करून घेत होते. असं त्यांनी वर्षानुवर्ष करून घेतलं. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत लोकसभेच्या वेळेला काँग्रेस हे करताना दिसत होतं की त्यांना पूर्ण मान देत होते. सगळ्या निवडणुकांच्या भाषणांमध्ये सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे यायचे आणि प्रमुख नेता असल्यासारखं भाषण करायचे किंवा त्यांना सगळीकडे मान सन्मान दिला जायचा. मध्यभागी ते बसलेले असायचे, बाजूला इकडे शरद पवार इकडे असायचे. आमचे मुख्य नेते महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे आहेत, अशा पद्धतीचा मान सन्मान हा महाविकास आघाडीने त्यांना दिलेला दिसला. त्याच्यामुळे ते खुश होते. त्यांचा भाजपबद्दलचा राग हा मला तरी असं वाटत नाही की काही आयडिओलॉजिकल आहे. त्यांचा राग हाच आहे की त्यांनी भाजपनी त्यांच्याशी नीट वागले नाहीत आणि वर्षानुवर्ष म्हणजे गेली 5 वर्ष जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा जो त्यांचा अपमान केला त्याचं कारण पुढे घडताना दिसलं. आणि अशा वेळेस जर तुम्ही ठाकरेंना अशा पद्धतीने जर व्यवस्थित हँडल करू शकणार असाल तरच ते तुमच्यासाठी ॲसेट बनू शकतात. म्हणजे काय, त्यांना उद्या सरकारमध्ये येऊन अशा पद्धतीने सरकार चालवायचं आहे, अशा पद्धतीची मानसिकताच नाही आहे ठाकरेंची कोणाची. म्हणजे आता आदित्य ठाकरे किंवा अमित ठाकरेंची भविष्यात असू शकेल, पण या ठाकरेंना काही आपल्या सत्तेचे असे फायदे घ्यायचे आहेत किंवा आपण अशी सत्ता चालवू, अशी सत्ता राबवू, हे विजन किंवा अशा पद्धतीचा दृष्टिकोन हा ठाकरेंकडे नाही. ते काही प्रशासकीय काम करणारे लोक नाहीत. त्याच्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप ज्या पद्धतीने सत्तेकडे बघते त्या पद्धतीने काही ठाकरे बघत नाहीत. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सत्ता ही दुय्यम होते. त्यांना मान सन्मान किंवा ठाकरे हा जो मोठा एक करिश्मा बनलेला आहे त्याला तुम्ही मान देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे राज ठाकरेंच्या घरी देवेंद्र फडणवीसांपासून आशिष शेलारांपासून सगळेजण ज्या पद्धतीने जातात तेच हवं आहे त्यांना, कळतंय? किंवा एकनाथ शिंदे जाऊन राज ठाकरेंच्या घरी जातात मुख्यमंत्री, हे महत्त्वाचं आहे त्यांच्या दृष्टीने. म्हणजे ही आपण मानसिकता समजून घ्यायला पाहिजे. आणि मग अशा वेळेस तुम्ही आता आमचाच मुख्यमंत्री बनणार असे जे नाना पटोले ज्या वेळेस बोलायला सुरुवात केली तिथपासून ही गडबड सुरू झालेली दिसते मला. आणि मग जेव्हा नाना पटोले असं म्हणतात तेव्हा मग ते आम्हाला काही पडलेली नाही अशा पद्धतीने ते हमरी तुमरीवर येणार. ही शिवसेना आहे,
हे ठाकरे आहेत. हे जर नाना पटोलेंना समजलं नसेल तर गडबड होणार. तुम्हाला ठाकरेंना हँडल करावं लागतं. ठाकरे काय तुमच्याशी जुळवून बिळून घेणाऱ्यातले लोक नाहीत. हां, सत्ता आली नाही आली ठीक आहे, थोडे दिवस ते शांत बसतील, परत त्यांचं जगणं चालूच असतं. म्हणजे मागे एकदा कार्यक्रमात आपल्याला दिसत होतं की त्यांची काहीतरी निवडणूक होती आणि त्यांची काहीतरी मुलाखत होती आणि तेव्हा मला अगदी नीट आठवत नाही, पण जेव्हा ते अगदी निवडणूक हरले होते त्याच्यानंतर ते कुठेतरी फिरायला गेले होते असा उल्लेख तेजस ठाकरेंच्या काहीतरी एका मुलाखतीमध्ये आढळलेला मला दिसला होता. म्हणजे त्यांच्या 2-4 दिवसाच्या ह्याच्यातच कुठेतरी ते फिरायला गेलेले कुठेतरी दिसले होते. म्हणजे पूर्ण शिवसेना ही पूर्ण सुतकात असताना हे ठाकरे मात्र आपलं जे ठरलेलं काम आहे ते करताना दिसत होते. तर सांगायची काय गोष्ट की त्याच्यासाठी तुम्हाला ठाकरेंचा जर फायदा करून घ्यायचा तर तुम्हाला त्यांना हँडल करता येईल, जे शरद पवार काही प्रमाणात करतात, आत्ता करताना दिसत आहे. त्याच्यामुळे शरद पवारांना त्याचा थेट नुकसान फारसं झालेलं दिसत नाही. थोडासा टँजंट प्रश्न विचारतो. जर का महाविकास आघाडी ही ठाकरेंना भाजपसारखी स्टेटमेंट देणार असेल तर भविष्यामध्ये मग निदान ज्यांना जास्त चांगल्या पद्धतीनं हँडल करता येतं म्हणून, आणि जेही शिकले की ठाकरेंना हँडल न केल्याचे काय काय तोटे असतात म्हणून, भाजप आणि उद्धव ठाकरे मग परत एकत्र येऊ शकत नाहीत? हां, हे एकत्र येऊ शकतात की नाही हे तर काळ ठरवणार आहे. म्हणजे एकदम जे टी व्हीत ज्या पद्धतीने रिपोर्टिंग केलं जातं हे तर काळ ठरवेल. तशाच पद्धतीने निवडणुकीच्या नंतर काय गणित होणार आहेत हे कोणालाही माहीत नाही. हां, पण ठाकरे किंवा शिवसेना हे ठाकरे परिवाराच्या बाबतीत फारच संवेदनशील आहे. आणि ज्या पद्धतीने भाजप हे वैयक्तिक गोष्टींवर ठाकरेंच्या बोलत आलेलं आहे, आदित्य ठाकरेंच्या बाबतीत ज्या पद्धतीने वागलेलं आहे किंवा उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ज्या पद्धतीने वैयक्तिक त्यांनी टीका केलेली आहे, तशा पद्धतीची टीका आणि त्या पद्धतीचं जे भाजपचं वागणं आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की फार लगेच अशा पद्धतीने जी अपेक्षा बाळगली जाते की लगेच भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं काही चिन्ह पुढच्या काळात मला लगेच दिसत नाही. पण काही काळाच्या नंतर, वर्षभराच्या नंतर, 2 वर्षाच्या नंतर काय होईल, यांच्यातलं किती भांडण, म्हणजे जर समजा यांची सत्ता आली, महाविकास आघाडीची सत्ता आली आणि यांच्यातलं भांडण विकोपाला गेलं तर पुढच्या काळात असं काहीतरी घडू शकतं. म्हणजे भाजपची तयारी एवढी जबरदस्त आहे की भाजपने प्रत्येक मतदारसंघात जो कोणी ॲस्पिरंट्स आहेत, काँग्रेसचे, शिवसेनेचे किंवा शरद पवारांचे, पण ज्यांना तिकीट मिळणार नाही अशांशी कॉन्टॅक्ट ठेवून त्यांच्या मनामध्ये अनेक गोष्टी भरवणं, अशा पद्धतीची कामं तर झालेली आपण फिरताना आपल्याला दिसतात आता. म्हणजे त्या उमेदवारांशी बोलताना, म्हणजे जे उमेदवार होणार होते अशा लोकांचे हे आपल्या संपर्कात होते, हे बोलत होते, असे आपल्याला म्हणजे तुलाही माहीत असतील, मलाही माहीत असतील. तर एवढी जर त्यांची तयारी आहे तर त्यांच्याकडे प्लॅन बी तयार असणार. ज्या पद्धतीने अमित शहा आजच्या सकाळच्या नाहीत, त्यांच्या भाषणांमध्ये 2 दिवसात ज्या पद्धतीने बोललेत की उद्धव ठाकरे तुम्ही काँग्रेसमध्ये असा एकतरी माणूस दाखवा की जो बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल चांगलं बोलेल किंवा सावरकरांबद्दल चांगलं बोलेल, असं तुम्ही राहुल गांधींना सांगणार का? तुम्ही कोणाबरोबर बसलेला आहात? तुम्ही राम मंदिरला विरोध करणाऱ्या लोकांबरोबर बसलेला आहात? अशा पद्धतीचं जे नरेटिव्ह आत्तापासून अमित शहानी सुरू केलेलं दिसतंय, त्याचा एक अर्थ असा निश्चितपणे काढता येऊ शकतो. पण मला शक्यता जर विचारशील मला वैयक्तिक, तर मला ती शक्यता फारच कमी दिसते. तुम्ही रिअलाइनमेंटचा मुद्दा आपण बोलतोय म्हणून आणि आधीच्या उत्तरात ते उल्लेख केलात काही होऊ शकतं. आत्ता तुम्ही शहांच्या भाषणांचा उल्लेख केला. त्याच्यातली अजून एक गोष्ट अशी आहे की ते अधिक स्पष्टपणे फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचा सुतोवाच करताना दिसतात. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि शरद पवार ह्यांची छुपी युती आहे का अशी चर्चा सातत्यानं होती. ती जरांगेंच्या बाबतीत झाली आणि आत्तासुद्धा दोन्ही पक्ष साधारण 70-80 जागा लढवत असताना शरद पवार विरुद्ध एकनाथ शिंदे अशी लढत फक्त 9 ठिकाणी होती. तर ह्या रिअलाइनमेंटमध्ये एकनाथ शिंदे आणि शरद पवार असा काही वेगळा अँगल दिसतोय का? फारच कठीण आहे ते. म्हणजे अशा पद्धतीने सत्ता जरी आली समजा तरी ती किती काळ टिकेल? म्हणजे शरद पवार, अजित पवार आणि एकनाथ शिंदे किंवा शरद पवार, काँग्रेस आणि एकनाथ शिंदे अशी सत्ता किती काळ टिकेल?
हे एक समजून घ्यायला तर कोणीही स्वाभाविक म्हणजे याची माहितीच आहे. पण हे एवढं अस्थिर असणार आहे पुढचा निवडणुकीच्या नंतरचा काळ की काही असू शकतं, कुठेही काही घडू शकतं. पण तू ज्या ज्या शक्यता म्हणतोयस त्या दोन्ही शक्यता मला फारच कठीण वाटतात. म्हणजे अशी अशक्यप्राय गोष्टी दोन्ही वाटतात मला. आपण ठाकरेंविषयी बोलत होतो. म्हणजे आपण थोडंसं त्यांना कसं हँडल केलं जातं आणि त्यांची एकूण स्वभाव याच्याविषयी बोललो. पण मग आत्ता काय उद्धव ठाकरेंची परिस्थिती दिसते शिवसेनेची? साधारण 95 जागा ते लढवतात असं दिसतं. त्यातल्या प्रामुख्यानं मुंबई आणि कोकण या 2 रिजनमध्ये आहेत, थोड्या मराठवाड्या आहेत, थोडा विदर्भ आहे, थोडा पश्चिम महाराष्ट्र आहे. काय होईल उद्धव ठाकरेंच्या म्हणजे शिवसेनेत? 3 ठिकाणी निवडणुका, म्हणजे 3 ठिकाणी त्यांना जास्त जागा, ते मराठवाडा, मुंबई आणि कोकण अशा 3 ठिकाणच्या जागा त्यांना असलेल्या दिसत आहेत. जर ते साधारणतः 90 जागा लढवत आहेत तर 50% स्ट्राईक हा त्यांच्यासाठी चांगला असेल असं मला वाटतं. एकूण त्यांचं निवडणूक लढवण्याचं यंत्रणा बघता तर ते जर 45च्या वर 45 ते 50 जागा जर ते मिळवू शकले, ते किती म्हणत असतील की 60-70 जागा मिळाव्यात, 45 ते 50 जागा मिळवणं हे त्यांनी एक चांगलं यश मिळवलं असं होऊ शकेल असं मला वाटतं. तर मला गणितं एवढी म्हणजे ही जागा जिंकेल, ती जागा जिंकेल असं आपण जेव्हा प्रत्येक मतदारसंघात कुठे कुठे सेफ आहे, किती कुठल्या बाजूला किती लोकसभेला किती लीड होता, काय होता, तर हे जर गणितं बघता त्यांना एक महत्त्वाचा म्हणजे या निवडणुकीच्या नंतरचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे ते ज्या पद्धतीने अजित पवार हे मागच्या निवडणुकीमध्ये पूर्ण वॉशआउट झाले, तशा पद्धतीने काही उद्धव ठाकरे होतील असं दिसत नाही. पुढच्या निवडणुकीत एक महत्त्वाचा डिसिजन ज्यांचं मत महत्त्वाचं राहणार आहे अशा पद्धतीची सत्ता घडवण्याच्या काळामध्ये ते असतील असं मला वाटतं. ते स्वतः किती वातावरण फिरवू शकतात त्यांच्या भाषणांच्या द्वारे उद्धव ठाकरे, ह्याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. मी उद्धव ठाकरेंच्या भाषणांबद्दल बोललात म्हणून एक हायपोथेसिस असा डेव्हलप झाला आहे माझा, तो चुकीचा असू शकेल, की उद्धव ठाकरे चेहरा असण्याचा फायदा महाविकास आघाडीला असा होता की महिलांमध्ये पण उद्धव ठाकरेंबद्दल एक प्रकारची सहानुभूती होती, आपल्या दिवाणखाण्यातलं माणूस असं वाटायचं. ती या सगळ्या प्रयोगातनं नाना पटोलेंच्या असेल इतर असेल ती कमी झाली. उद्धव ठाकरे पाठीमागं गेले आणि आता मग महाविकास आघाडीकडं शरद पवार हा चेहरा उरतो की ज्याच्याबद्दल एक प्रकारची क्रेज अट्रॅक्शन आहे. पण ते मेल डॉमिनेटेड जास्त दिसतं कारण त्यांचे 17 ते तिथं उभा करतायत ते नेते. आणि मग ह्या फिमेल स्पेसमध्ये बरोबर त्याचवेळी लाडकी बहीण येते, एकनाथ शिंदे येतात, देवाभाऊचं कॅम्पेन येतं. सो उद्धव ठाकरेंना पाठीमागं ढकलणं ही महाविकास आघाडीचीच स्ट्रॅटेजिक चूक आहे का? नाही, स्ट्रॅटेजिक चूक कोणालाही मागे ढकलणं म्हणजे या पूर्ण या गणितामध्ये जसं उद्धव ठाकरे मागे ढकलले गेले तसंच काही प्रमाणात शरद पवारांनाही मागे ढकललं गेलेलंच आहे ना. म्हणजे ते काही असं प्रॉमिनंट चेहरा म्हणून पुढे आलेले नाहीत किंवा काँग्रेसमधूनही कोणी पुढे आलेलं नाही. म्हणजे तुमच्याकडे जी चेहरे आहेत त्याचं मॅक्झिमम युटिलायझेशन तुम्ही करून घ्यायला पाहिजे होतं. पण हे महाविकास आघाडीने केलेलं दिसत नाही. म्हणजे तुमच्याकडे चांगली बोलणारी जी लोकं आहेत त्यांचा काय उपयोग करून घेतलेला आहे की ती फक्त तुमच्या वेगवेगळ्या रिजनमध्येच काम करत राहणार आहेत. ह्याच्यासाठीचं एकूण यंत्रणा, एकमेकांचे मतं कशी शेअर होणार आहेत. म्हणजे आपण लोकसभेला मुंबईचा पुरता जर विचार करायचा गेला तर सोपी जागा असलेली ही वायकरांची जी सीट जिंकून आली तिथे शिवसेनेसाठी सोपी जागा होती. गाफील राहिले, ती सीट गेली. पण अशक्य असणारी ईशान्य मुंबईची सीट होती, संजय दिना पाटील जिकडून जिंकून आले, ती ते जिंकून आले कारण तिकडे त्यांनी मेहनत घेतली. या 2 सीट तेवढ्याच कठीण होत्या. म्हणजे म्हणजे एक राहुल शेवाळे आणि जिथे अनिल देसाई जिंकून आले आणि वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम, या दोन्ही सीट कठीण होत्या. पण ते एकमेकांशी कोऑर्डिनेट करून व्यवस्थित जिंकून आले. हां, म्हणजे जिथे ते जमिनीवर असतील, जिथे ते गाफील नसतील, हां, तिथे ते चांगला परफॉर्मन्स करू शकतील. ते आता खरंच गाफील आहेत का? म्हणजे हा एवढा लोकसभेला फटका बसल्याच्या नंतर तर जिथे ते यश मिळालं आहे त्यांना, तिकडे जर ते गाफील असतील तर परत तोंडघशी पडतील. पण जर ते गाफील नसतील तर ते तिकडे चांगलं परफॉर्मन्स करू शकतील. अशक्य गोष्टी ते घडवू शकतील कारण हा सगळं नरेटिव्हचा खेळ असतो.
ॲरिथमॅटिक असतं ते तुम्हाला जोडावं लागतं. ते असं अचानक हवा फिरत नाही तिकडची. पण नरेटिव्हला तुमची हवा अचानक फिरू शकते. म्हणजे जशी गुजराती मराठी वर शेवटच्या दिवशी नरेंद्र मोदींना यावं लागलं तिकडे. ती काय मुलुंड पट्ट्यामध्ये त्याने ते फेरी मारली, स्वतः रोड शो केला शेवटच्या क्षणी, तरी पण काही फरक पडला नाही. चांगल्या लीडनी जिंकून आले, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त लीडनी संजय दिना पाटील. तर हे करता येऊ शकतं जर तुम्ही हवा बदलली तर तशी मराठवाड्यामध्ये जरांगेची हवा आहे का? विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दलचा आक्रोश आहे का? किंवा एकंदरच जी नाराजी आहे, एकूण विकासाकडे बघायच्या दृष्टिकोनाची नाराजी विदर्भामध्ये मला प्रामुख्याने दिसते. म्हणजे ज्या पद्धतीचा विकास हा भाजपला घडवायचा आहे त्या पद्धतीचा विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे, आणि त्याच्याबद्दलचा आक्रोश मराठवाडा आणि विदर्भामध्ये दिसतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे हे जे काय आहे ते काय नेमकं होणार आहे, इकडे जिथे नरेटिव्हची गोष्ट असते तेव्हा अचानक आपल्याला नकळत मोठा फरक पडून जातो. म्हणजे बारामतीच्या मतदारसंघामध्ये नरेटिव्हचा फरक होता. अचानक शेवटच्या 4 दिवसामध्ये पूर्ण सुनेत्रा पवार या बाजूला फेकल्या गेला. तर हे शेवटच्या 4 दिवसामध्ये घडू शकतं. तर हे नरेटिव्ह ही असं चमत्काराची गोष्ट आहे की तिथे गणित, बीजगणित 2+2 4 हे कधीच चालत नाही. मग तिकडे तुम्ही कुठलीही गोष्ट काहीही घडू शकते. अशी भाषणं करून निवडणूक फिरवू शकणारे लीडरच किती आहेत महाराष्ट्रात? तर आपल्याला फारसे लोक दिसत नाहीत. जे 2-4 लोक आहेत त्यांना त्याचा फायदा आपल्याला द्यावा लागतो. मला महायुतीकडे यायचं आहे, हवा विरुद्ध जमीनवरती पण यायचं आहे. पण त्याच्या आधी दुसऱ्या ठाकरेंबद्दल बोललं पाहिजे, ते म्हणजे राज ठाकरे. ते पण एकदम 140च्याहून अधिक मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. स्वतः राज ठाकरे सभा घेत आहेत आणि खूप ठिकाणी त्यांचे सुद्धा स्टार उमेदवार म्हणजे अमित ठाकरे असतील, बाळा नांदगावकर असतील किंवा राजू पाटील असतील, पुण्यामध्ये 2-3 ठिकाणी त्यांचे किशोर शिंदे आहेत, साईनाथ बाबर आहेत, जे फाईट देतील, कदाचित जिंकूनही येतील असं म्हटलं जातं. राज ठाकरेंनी एका मुलाखतीत असा उल्लेख केला की सत्तेत ते बसलेले असतील, म्हणजे त्यांचा पक्ष. काय वाटतं राज ठाकरे आणि त्यांच्या एकूण आत्ताच्या निवडणुकीच्या बद्दल? ज्या पद्धतीने गरज नसताना भाजपनी राज ठाकरेंची बाजू घेतली माहीममध्ये, ज्या पद्धतीने बाजू घेतली की आम्ही तुमच्या बाजूनीच आहोत असं दाखवत आलं, तर त्याचं कारण हेच होतं की निवडणुकीच्या नंतर गरज लागली तर आम्ही कोणतरी बोलण्यासाठी हवं, तो ब्रिज तोडायचा नाही आहे राज ठाकरेंची, तशा पद्धतीचा तो ठेवण्यात आला. पण राज ठाकरेंच्या बाजूनी खूप विचार केला की ह्यांचा उमेदवार निवडून येईल तर फार तर लढतीत असलेली 4-5 नावं आपल्याला दिसतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याच्यातला 1-2 फ्ल्यूकमध्ये निवडून आला तर निवडून आला अशी परिस्थिती आहे. म्हणजे अमित ठाकरे निवडून येतील असं मला एकूण गणित, म्हणजे जेव्हा सरवणकर निवडणुकीला उभे राहिले, म्हणजे सरवणकरांची उमेदवारी कायम राहिली, तेव्हा मला असं वाटलं की अमित ठाकरे जिंकून येतील. कारण मला असं वाटलं की शिवसेनेची मतं विभागली जातील आणि मनसेची जी 40-45 हजार मतं आहेत ती इंटॅक्ट राहतील, असं गणित मला पहिल्यांदा वाटलं. पण जेव्हा त्या मतदारसंघात फिरलो तेव्हा असं दिसतंय की साधारणतः लोकसभेचं गणित जे आपण बघितलं की लोकसभेच्या वेळेला जे काय झालं आहे त्याच्यापेक्षा काय फार मोठी, म्हणजे तेव्हा मुस्लिम, दलित, ख्रिश्चन हे माहीममधलं जे मतदान आहे ते अनिल देसाईंना म्हणजे शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे गटाला पडलं असणार, याच्याबद्दल तर काही शंका बाळगायला नको. ते समजा कायम राहिलं. त्याच्याबरोबर उद्धव ठाकरेंची स्वतःची जी मतं आहेत ती कायम राहिली. तर साधारणतः मागच्या वेळी इतका आकडा तो कायम राहील. आणि इकडे जो थोडा लीड राहुल शेवाळेंना मिळालेला होता त्याच्यामध्ये 2 भागीदार आले की काय, कारण राज ठाकरेंची सगळी मतं ही राहुल शेवाळेंकडे गेलेली होती, भाजपची सगळी मतं ही राहुल शेवाळेंकडे गेलेली होती. त्याच्यामुळे आता भाजपची लोक समजा राज ठाकरेंना परंपरागत मतदान करत आलेली आहेत असं दिसतं. ती पूर्णपणे शिफ्ट होत आहेत का, नेमकं काय होतं आहे?
तर मग त्या मतांमध्ये डिवाईड होऊन ही मतं इंटॅक्ट राहतील असं गणित फिरताना दिसलं. पण अमित ठाकरे नवीन आहेत, त्यांच्याबद्दल एक ठाकरे असल्यामुळे आकर्षण आहे. तर हे सगळं गणित त्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने वर्क होत आहे हे बघणं इंटरेस्टिंग आहे. परत शेवटच्या 4 दिवसात काय होणार याच्यावर सगळं अवलंबून आहे. शेजारचा आणखी मतदारसंघ तो म्हणजे वरळी, जिथे 6,000 काहीतरी फक्त लीड शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला होता. म्हणजे काय तर आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात फक्त 6,000 ते 7,000 लीड होता. पण ज्यामुळे अमित ठाकरेंचं लढाई आली त्याच्यामुळे वरळीची लढाई जी मनसे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी होणार होती ती झाकोळली गेली. त्याच्यामुळे सगळा जो फोर्स होता तो कामाला लागतोय माहीममध्ये आणि वरळीतली निवडणूक ही थोडीशी बाजूला पडली. संदीप देशपांडे उमेदवार हा चांगला उमेदवार आहे, त्यांच्याकडे अवेलेबल असलेल्या सगळ्या ऑप्शनमधला सगळ्यात चांगला उमेदवार, पण ती लढत होताना दिसत नाही. आदित्य ठाकरे पुढे गेलेले दिसत आहेत तिकडे. तिसरा मतदारसंघ बाळा नांदगावकरांचा. तर बाळा नांदगावकर विरुद्ध जी अजय चौधरी ही जी लढत आहे ती शिवडीची लढत ही फोडणं या क्षणाला बाळा नांदगावकरांना कठीण जाईल असं दिसतं. मग उरतं फक्त राजू पाटलांची सीट. मग राजू पाटलांची जी सीट आहे तिकडे त्यांना एकनाथ शिंदेंशी फाईट करायची आणि लावरे तो व्हिडिओ ह्याच्या पार्श्वभूमीवर ती निवडणूक झाली होती आणि म्हणून राजू पाटलांना बाकी या काँग्रेस राष्ट्रवादीचा तेव्हा सपोर्ट मिळाला होता आणि त्या बेरजेवर राजू पाटील जिंकून आलेले होते. तशा पद्धतीची आता काय गणित होणार आहेत राजू पाटलांची हे आपल्याला बघावं लागेल. मग पुण्यामधले काही सीट त्याच्यामध्ये वांजळेंचा मुलगा प्रथमेश वांजळे, मयुरेश वांजळे तर मयुरेश वांजळे तर ती एक सीट मला त्यातल्या त्यात लढताना दिसते. बाकी तर मला पूर्ण महाराष्ट्रात कुठे काही फार मनसे आपलं अस्तित्व दाखवून देईल का हे मला कठीण वाटतं. पण हा हरियाणा पॅटर्न आहे की एकाच वेळेला 3-4 छोट्या आघाड्या इकडे महाराष्ट्रात काम करतात. की राज ठाकरेंच्या माणसांनी 2,000 मतं घेतली, वंचित बहुजन आघाडींनी 2,000 मतं घेतली, संभाजी महाराजांनी आणि बाकी सगळ्यांनी मिळून आणखी 2,000 मतं घेतली. तर ती 2,000 मतं इतकी अडचणीची ठरणार आहेत. पण मग ती नक्की कोणाला अडचणीची ठरणार आहेत? प्रत्येक मतदारसंघ वाईजी वेगवेगळ्या पद्धतीने अडचणी आणणार आहेत का? हरियाणात कसं होतं, ज्या विरोधातल्या पार्ट्या होत्या त्या प्रामुख्याने सगळ्या जाटांच्या होत्या किंवा आम आदमी पार्टी होती जी इंडियालाच काँग्रेसलाच सपोर्ट करू शकत होते. इथे तसं नाही आहे. इथे काय राज ठाकरेंची मतं ही काय शिवसेनेलाच किंवा उद्धव ठाकरेंना शिफ्ट होणार होती अशातला काही भाग नव्हता. ती भाजपला शिफ्ट झाली होती लोकसभेला. त्याच्यामुळे गणितं काय पडतायत हे सांगणं फारच कठीण आहे. पण महायुतीकडे येऊ. हवा विरुद्ध जमीन अशी ते लढत करतात आणि त्यांनी जमीन मात्र कव्हर केलेली दिसती प्रामाणिकपणे, ज्याच्यामध्ये योग्य ठिकाणी बंडखोरांना बळ देणं आणि त्यांच्या पाठीमागं 5-10 हजार मतं जातील अशी व्यवस्था करणं, त्यांच्यात हवा भरणं आणि घर टू घर मार्किंग ज्याला म्हणतो आपण, त्याच्यात बटेंगे तो कटेंगे आहे, त्याच्यात वेगवेगळे मायक्रो नरेटिव्ज आहेत. संघाचे स्वयंसेवक रस्त्यावरती ताकदीनं दिसत आहेत यावेळेला. तर जमिनीवरती हे जे महायुती आणि त्यात विशेषतः भाजप या पद्धतीनं आणि एकनाथ शिंदे त्यांच्या सर्व सामदामदंड भेदाच्या ताकदीनं करतायत, ती ताकद मग समजा शेवटच्या 4 दिवसात नरेटिव्ह फिरलं नाही तर डिसिजन मेकिंग होईल का? निश्चितपणे होणार आहे. म्हणजे जर यांची इलेक्टोरल मॅनेजमेंट जिंकली तर ती जिंकणारच आहे. ती लोकसभेला पण जिंकली, पण लोकसभेला ती यश मिळवण्यात कमी पडली. म्हणजे आपण कितीही म्हटलं की सुरुवातीला गाफील होते विदर्भात, पण विदर्भात हे सगळ्या प्रॅक्टिस केलेल्या होत्या. प्रत्येक मतदारसंघात बारकाईने काम केलेलं होतं. हे कसं काय आपण नाकारणार आहोत? आणि त्याच्या कथा किती सांगितल्या गेल्या होत्या की कशा पद्धतीने बारीक बारीक काम केलेलं आहे. पण त्या सगळ्याच्या पलीकडे नरेटिव्ह विदर्भ मराठवाडा यशस्वी ठरलं, बरोबर. पण तेच नरेटिव्ह शेवटच्या टप्प्यात जेव्हा अगदीच अटीतटीची लढाई दिसली की बाबा आता मोदी हरतील की काय अशा पद्धतीची जेव्हा लढाई आली आणि तेव्हा ज्यांनी पूर्ण
सर्वस्व पणाला लावलं, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात, मुंबईमध्ये, तेव्हा त्याचा प्रभाव दिसला. आत्ता मागच्या वेळेसारखे भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार हे एकमेकांच्या हातात हात घालून प्रेमाने निवडणूक लढवत आहेत असं काही वाटत नाही. म्हणजे मागच्या वेळे इतकं लोकसभे इतकं त्यांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत अनेक ठिकाणी. आणि चेक अँड बॅलन्स तर त्यांना करावंच लागणार. म्हणजे ज्या पद्धतीने भाजप महायुती असं कॅम्पेन ज्या दिवशी भाजप लॉन्च करतं तेव्हा हेच सांगतं ना की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनणार आहेत. मग ते शिंदेंना कसं चालणार आहे? म्हणजे शिंदेंनी एवढं सगळं केल्याच्या नंतर पण कालपर्यंत अशी हवा होती की शिंदेच परत मुख्यमंत्री बनवणार, काही झालं तरी शिंदेच मुख्यमंत्री बनणार. आणि अचानक कॅम्पेन लॉन्च होतं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असणार आहेत. या पद्धतीची बोलणं भाजपच्या सगळ्या नेत्यांमध्ये ते स्पष्ट आहे. त्याच्यामुळे एकमेकांच्या मागच्या वेळेसारखं लोकसभेसारखं काही करून आपल्याला एकमेकांचे उमेदवार जिंकून आणायचेच आहेत असंच परत घडेल विधानसभेला अशी काही शक्यता दिसत नाही. पण हे एकमेकांचे उमेदवार पाडण्यापर्यंत पण गेलंय का शिंदे विरुद्ध भाजप विशेषतः? कारण अजितदादांचे उमेदवार बऱ्याचशा ठिकाणी असे आहेत की जे वेगवेगळे त्यांचे 17 त्या अर्थानं आहेत, त्यांच्या ताकदीनं निवडून येतील. शिंदे विरुद्ध भाजपचं जे आत्ता चालू आहे हे 2019च्या ठाकरे विरुद्ध भाजपची पुनरावृत्ती होण्यापर्यंत गेलंय का? मला वाटतं काही प्रमाणात गेलेलं आहे. काही मतदारसंघांमध्ये ज्या पद्धतीने उमेदवारांची निवड झालेली आहे त्या पद्धतीने तिकडे हे दुखावले गेलेत. स्थानिक पातळीवरचा त्यांचा संघर्ष आहेच. अनेक मतदारसंघांमध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवलेलीही लोक आहेत याच्यामध्ये गेल्या 2 निवडणुका. अशा वेळेस त्यांचे ते दुखावलेले आहेत. मला वाटतं की हे एका प्रमाणात कुठेतरी महायुतीला त्रासदायक होणारच आहे. समजा असं तुम्ही म्हणत असाल तर सर्वात मोठा पक्ष कोण ह्याच्यावर 23 तारखेची संध्याकाळ येऊन थांबणार आहे का? की पुन्हा सगळीच नव्यानं मांडणी करायची आहे, किती वर्षाची काय माहीत नाही, तर मग भाजपनं 100 गाठलं का नाही हा मुद्दा या निवडणुकीचा खराकाळीचा मुद्दा बनतोय का? मग भाजपने 100 गाठले तरी पण मागच्या वेळेला त्यांना काहीच करता आलेलं नाही. त्याच्यामुळे जर भाजपने 100 गाठले ह्याला फारसं महत्त्व नाहीच आहे. ते आपल्यासोबत शिंदेंना, अजितदादांना किंवा आणखी कोणाला कशा पद्धतीने सांभाळू शकतात आणि असं नेतृत्व देऊ शकतात की जे या सगळ्यांना मान्य होईल ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. भाजपकडे असं कोणतं नेतृत्व आहे की जे सगळ्यांना मान्य होईल? शेवटच्या प्रश्नाचा प्रश्न या सगळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किती मोलाची भूमिका ॲक्च्युली बजावू शकतो? जे नरेटिव्ह घर टू घर बैठकातनं सेट होतं आहे, त्यांचे कार्यकर्ते फिरत आहेत, यानं खरंच फरक पडतो का? तुमचा काय अनुभव आहे गेल्या 30 वर्षाचा? लोकसभेतही त्यांनी काम केलेलं होतं. तुम्ही काहीही म्हणा की काम केलेलं नव्हतं वगैरे. जेव्हा अपयश येतं तेव्हा आम्ही काम केलेलं नव्हतं आणि जेव्हा यश येतं तेव्हा आम्हीच कसं काम केलेलं होतं असं सांगणं हे आजपर्यंत घडत आलेलं आहे. 30 वर्षाचा माझा जो काय अनुभव आहे ते मी तरी बघत आलेलं आहे. आणि उमेदवार बघूनही काही ठिकाणी ते कामं करताना आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे हा त्याचा जो वोटर आहे तो काही शिफ्ट होतो. म्हणजे भाजपचा वोटर हा काही शिफ्ट होईल आणि कोणाला तरी मतदान करेल ह्याच्यावर मला काही विश्वास बसत नाही. म्हणजे भाजपचा किंवा संघाचा वोटर तो फार तर काय तर मतदानाला जाणार नाही. पण संघाचे असे कुठले गड होते की जिकडे वोटिंग झालेलं दिसलं नाही. मुंबईतले सगळ्या बोरिवली असू दे किंवा मुलुंड असू दे किंवा पार्ले असू दे वोटिंग चांगलंच झालेलं आहे आणि घसघशीत वोटिंग झालेलं आहे. ठाणे असू दे, डोंबिवली असू दे, युतीच्या बाजूने घसघशीत, पुण्यातल्या सगळ्या पॉकेटमध्ये घसघशीत वोटिंग झालेलं आहे. नागपुरात झालेलं आहे. बरं, तर असं तर काही झालेलं नाही की बाबा आम्ही वोटिंगच करत नाही. पण त्यांच्या वोटिंगला एक मर्यादा आहे. एक काही पॉकेट सोडल्याच्या नंतर त्यांची संख्या
संघाच्या वोटरची संख्या, हे संघाचं वोटिंग म्हणून, त्याला एक मर्यादा आहे. ते इन्फ्लुएन्सर म्हणून किती प्रभावी ठरतात हे बघावं लागेल. पण संघाचा वोटर किती, तर एवढा आहे. तो लोकसभा मतदानात काही मतदारसंघांमध्ये फक्त महत्त्वाचा ठरला, बाकी काही फार तो महत्त्वाचा ठरलेला दिसलेला नाही. म्हणजे तो पुण्यामध्ये महत्त्वाचा ठरताना दिसला, पण तो वर्षा गायकवाडांच्या ठिकाणी महत्त्वाचा ठरताना दिसला नाही, किंवा ईशान्य मुंबईत महत्त्वाचा दिसला नाही. हे माझ्या समोरचे जे मतदारसंघ आहेत तेवढ्यापुरतं मी बोलतो. पण हे जी हवा केलेला आहे संघाचा वोटर, तो काही एकूण मतदानामध्ये फार काही महत्त्वाचा ठरतो असं काही मला वाटत नाही. तू म्हणतोस तसं मेहनत खूप घेतात, त्याचा प्रभाव पडणारच आहे. अजून एक प्रश्न, कोकणात काय होईल? कोकणात मागचं जे गणित लोकसभेचं आहे ते बरोबर तशा पद्धतीने तसंच्या तसं घडेल असं काही मला वाटत नाही. म्हणजे मागच्या वेळेपेक्षा थोडीशी बरी महाविकास आघाडीची परिस्थिती होईल. तिकडे महत्त्वाचं जे लक्ष ठेवावं लागणार आहे ते राणेंचं नेमकं काय होणार. राणेंचे दोन्ही मुलं निवडणुकीला उभी आहेत, तर तिथे राणे विरुद्ध वैभव नाईक अशी परत एकदा फाईट होते आहे मालवण कुडाळला. ती एक लक्षवेधी फाईट आहे. नंतर हा जो मधला पट्टा आहे, म्हणजे 2 सामंत उभे राहिलेले आहेत, ते काय 2 राणे 2 सामंत, हे काय कशा पद्धतीने होणार आहेत. 2 सामंत आणि 2 राणे हे जर तळकोकणात जिंकून येणार असतील तर मग त्याचं पुढचं विकासाचं, कोकणचा जो काही विकास होणार आहे त्या विकासाचं भवितव्य नेमकं कशा पद्धतीने असणार आहे, ह्या सगळ्याचाच आपल्याला विचार करावा लागेल. पण त्याच्यावरचा जो पट्टा आहे तिकडे शेकापचं कितपत हे राहणार आहे, पुढच्या काळामध्ये प्रभाव राहणार आहे, हा एक बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि जे भाजपने बारीक प्रयोग केलेत ते बघावे लागतील. शिवसेना सगळ्यात मोठा बालेकिल्ला त्यांचा, म्हणजे उद्धव ठाकरेंचा सगळ्यात मोठा बालेकिल्ला हा कोकण होता. तो लोकसभेमध्ये त्याच्या चिंधड्या झाल्या. तर यावेळेस त्याच्यातले किती त्यांचे पॉकेट्स ते जिंकून आणू शकतात हे बघावं लागेल. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी असं दिसलंय की त्यांनी इतर पक्षातून लोक आपल्याकडे घेतले, बरोबर. तर हे पहिल्यांदा झालेलं दिसलेलं आहे. मग ते कशा पद्धतीने ती सगळी गणितं स्थानिक पातळीवरची काम करतायत हे बघावं लागेल. त्याच्यामुळे तिकडे एकदम उद्धव ठाकरे ज्यांचं एकही सीट मागच्या वेळेला आली नाही पूर्ण कोकणामध्ये, तसं काही होणार नाही. काही पॉकेट्स त्यांचे दिसतील. शेवटचा प्रश्न, सगळेच जण असं म्हणतात की प्रेडिक्ट करणं अवघड आहे, तरी या प्रश्न, सरकार कोणाचं येईल आणि मुख्यमंत्री कोण होईल? नाही, हे अगदीच कठीण आहे. म्हणजे फारच उथळ उत्तर देणं हे होईल. पण आत्ता या क्षणाला मला महायुती ही थोडीशी वरचढ वाटते आहे महाविकास आघाडीपेक्षा. आणि जर महायुतीचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील असं मला वाटतं. कारण पुन्हा काही झालं तरी भाजप शिंदेंना मुख्यमंत्री बनायला देईल, सत्ता देईल असं काही मला वाटत नाही. सचिन सर, तुमचे खूप खूप आभार. ठाकरे, मुंबई, महाराष्ट्र हे सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ शकलो. निकालानंतर पुन्हा विश्लेषण करू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.